विट्टी बाळा, तू आनंदात आहेस ना? हो चंदू शेठ, मी सुखात आहे. सगळे खूप जीव लावतात मला इकडे. सगळं आनंदात चाललंय. मला वाटतच नाही मी सासरी आलीये. राधे, तुला खरेच कोणी त्रास देत नाही तिकडे? ए माई, तिकडे कोण त्रास देणार आहे? तुझं ना काहीतरी वेगळंच असतं. बाळा, तिकडे त्या आजी आहेत ना, कशा आहेत त्या? हा, त्यांची पण काळजी घेत जा. मी बरी आहे. तुम्ही सगळे बरे आहात ना? अरे तुम्ही पण आहात का तिकडे? हा, हो, बरे आहोत, बरे आहोत. नमस्कार. नमस्कार. हा, ऐका ना, माझ्या पोरीची काळजी घ्या. कसं आहे ना, ती अजून लहान आहे. चंद्रशेठ, मला ताईशी बोलायचंय. हॅलो ताई, माझा ना पहिला नंबर आलाय वक्तृत्व स्पर्धेत. आणि तुला माहितीये, तू जसं मला शिकवलेलंस ना, मी सेम टू सेम तसंच बोललोय. ताई, तू नेहमीसारख्या टाळ्या नाही वाजवल्यास. तुला आनंद नाही का झाला? राधा ताईला खूप बरं वाटतंय. तिला खूप आनंद झाला. अरे म्हणजे ती रडते ना? मला बक्षीस मिळालं की ती रडायलाच लागते आनंदाने. रडूबाई कुठली? तू काय बोलत बसशील तिच्याशी? तिला खूप कामं असतात. विट्टी बाळा, काळजी घ्या. ठेवतो. हो. का गप? शांत. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. आई, बाप रे. बघवतंय का रे तुला हे सगळं? बघवतंय ना? अनाथांच्या आयुष्यात 2 क्षण सुखाचे, आनंदाचे जर द्यायचेच नसतात, तर मग का जन्माला घालतोस आम्हाला तू? राधाचे हाल बघवतात ना, दिसतात ना तुला? जीवाची तगबग होते रे. तरी तुझा जीव कळवळत कसा नाहीये तिच्यासाठी? अहो, काय झालं? का रडताय? राधाला आज काय झालं राधाला? गरम पातेलं तिला उचलायला लावलं संजीवनी वहिनींनी. काय? हात तोडले ग बिचारीच.
हॅलो. हॅलो विराजस, अरे कुठे आहेस तू? तुला माहिती तरी आहे तुझ्या माघारी या घरात काय चालतं ते? अरे तुला मी किती समजवलं होतं की तू या घरात गुलामगिरी करू नकोस, पण नाही, तू नाही ऐकलं आणि भोगावं लागतं त्या पोरीला. काय 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 झालंय? काय झालं म्हणजे? अरे तुझ्या आईने हो हो, तू लवकर घरी ये. हा गाडी काढ. काय रे, काय झालंय? विराजस, अरे विराजस, जरा सावकाश. विराजस, काय चाललंय तुझं? विराजस, अरे काय मूर्खपणा चाललाय हा? विराजस, 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 अरे काय करतोयस तू? विराजस, अरे काय करतोयस विराजस? विराजस, बरं वाटलंय तुला आता? राधा, राणा, राधा, विराजस, राधा, विराजस, विराजस, राधा, विराजस, अरे काय केलंस हे तू? तुला कळते का? डोकं फिरलंय का तुझं? अरे काय वेळी पडीच, तू चल बघू, तुझ्या हाताला काय? काही गरज नाही, मी माझं बघेन. राधा, विराजस, अरे हे काय केलं तू? त्या पुरीचे ते पगाचे हात बाजू घेतलेस. उद्या त्या पोरीच्या साठी स्वतःचा जीव देशील का रे? या पोरीने विराजसला लगेच सगळं सांगितलं तर बघितलं, आता असे डाव टाकून आम्हा माय लेखात दुरावा वाढवते ही राधा.
राधा, काय केलंस तू राधा? काय गरज होती तुला हे करायची? अरे काय झालं ना, मी गरम पातेलं उचललं, माझ्या लक्षातच नाही राहिलं ते गरम होतं म्हणून. आणि मग हे या बघितलं ना कशी नाटकी आहे ही. चेहऱ्यावर अगदी साधेपणाचा भाव आणते आणि बरोबर आपला डाव साधून घेते. काय ग, तूच कळवलंस ना विराजसला? सांग ना. ही अनाथ आहे, बिचारी आहे असं आपल्याला वाटतं, पण असं नाही. हा, ही एक नंबरची ढोंगी आहे. आणि बिचारी तर अजिबातच नाहीये. माझ्या विराजसला स्वतःच्या ताब्यात ठेवते ही. असं काही नाहीये. तुम्ही का सारखे तिच्याबद्दल गैरसमज करून घेताय? असं नाहीये, असं नाहीये ना. मग तू का स्वतःच्या हात भाजून घेतलेस? सांग ना. विराजस, हे ए, तू गप्प बस. हा, गप्प बस. यातलं तुला काहीच माहित नाही असं आव आणू नकोस. हा, आमच्या विराजसला खेळणं बनवून आमच्या बरोबर स्वतःचा डाव साधून घेतेस ना. हेच हवं होतं ना तुला? हेच हवं होतं ना? चालं तुझ्या मनासारखं? तरी सांगत होते मी, ही मुलगी काही चांगली नाही, तिथे तू बरे नाहीत, पण नाही ऐकलं माझं. अशी असते का बायको? बिचारा माझ्या बाच्याला ड्रायव्हर करून टाकलं आणि आता तर काय हातच वाजायला लावले. बाई बाई बाई, पूर्ण झपाटले ना आपल्या विराजसला. नाहीतर काय, म्हणूनच हिने गरम पातेलं उचललं. त्यातून हिला स्वतःचा उलट डाव साधायचा होता ना. संजीवनी, वाटेल ते बोलू नकोस. अगं राधा तशी नाहीये. आई, तुझं तर राहूच दे. तुला ना आपल्या घरातले नोकर सुद्धा अगदी साधेच वाटतात, पण मला माहितीये ना, हिनच फोन केला असेल विराजसला आणि सगळं सांगितलं असेल. बोलून बोलून एवढं डोकं फिरवलं असेल की बिचाराने हात भाजून घेतले. पण मला एक कळत नाही, इतकी वर्ष झाली माझ्या लग्नाला, मला माझ्या नवऱ्याकडून इकडची काडी तिकडे हलवून घेता आलेली नाही. तुला बरं जमलं ग विराजसला लगेच मुठीत ठेवायला. वहिनी, दादा, आता तुमचा विराजस तुमच्या हातात राहणार नाही. पुरतं माकड करून सोडते की नाही बघा. मी बरी होऊ दे. आता हिचा कुठलाच डाव मी हिला साध्य करू देणार नाहीये. काय ग, अगदीच लाज सोडलीस का तू? माझ्या विराजसला माझ्यापासून दूर करूनच शांत होणार आहेस का? बोल ना. ए, बोल ना, बोल. काय विचारतेय वहिनी? काय सांगितलंस तू विराजसला? काय चुगली केलीस? आत्या राधाने मला काही सांगितलं नाहीये. तिने तर मला हे पण नाही सांगितलं की तिचे हात भाजलेत म्हणून. खोटं खोटं बोलतोयस तू. ही नाही कळवणार तर कोण कळवणार तुला? अरे देवा, आता यांनी माझं नाव घेतलं तर त्यांच्याऐवजी मलाच घराबाहेर हाकलून देतील. आता कोणी सांगितलं हे कळून काय फायदा? हात तर भाजले ना त्याचे. नाही नाही, असं कसं, असं कसं? कळायला तर पाहिजेच ना. आत्या सांगितलं ना राधाने नाही सांगितलं म्हणून. मुळात प्रश्न ना हा कोणी काय सांगितलं कोणी काय सांगितलं नाही हा नाहीये प्रश्न. तुम्ही राधाशी इतके निर्दयपणे वागूच कसे शकता हा आहे.
तुम्ही जर का तिला असाच त्रास देत राहिला ना तर तिच्यावर होणाऱ्या प्रत्येक घावाचे वण माझ्या अंगावर सुद्धा उठते. शेवटचं सांगतोय, राधा माझी बायको आहे. मी नाही मानत तिला तुझी बायको. नाही मानत. हजार वेळा मी नकार दिलाय तरी सुद्धा मला कळत नाही या मिसळवालीचा तुला काय पुळखाय. आई वडिलांनी एवढा विरोध करून सुद्धा तू अजूनही तिचीच बाजू घेतोयस. नाही तुला वाटत असेल आम्हाला माहित नाहीये, पण आम्हाला माहितीये हिच्या त्या अनाथ खेळड्या बापाचा जीव वाचवण्याकरता तू हिच्याशी लग्न केलंस. हे लग्न मानत नाही आणि या अशा लग्नाची मला बी जास्त दाखवतोस. ठीक आहे, ठीक आहे. मग मी ही तडजोड आयुष्यभर करणार. राजस, राधा चल. विराजत, राधा ठीक आहे, अगं एवढं काही झालं नाहीये. का केलंस तू हे विराजस? का केलं म्हणजे? आपण दोघांनी मिळून लढायचं ठरवलंय ना, मग तू एकटीच सहन करणार. हो, मग मी उद्या विष प्यायले तर तू पण पिणार आहेस का? हो. का वागतोयस तू असं विराजस? अरे घरचे दुखावले त्याने, आजी तुम्ही तरी समजावा ना याला. आजी तू समजावून सांग राधाला हे असं काही करायचं नाहीये म्हणून परत. आणि आता आज घरातली कामं वगैरे पण करायची नाहीयेत. कसं शक्य आहे? असं नाही करता येणार. आणि मी हळूहळू करेन सगळं. बघितलं आजी कोण हट्टीपणा करतंय आता. राधा अगं तुझ्या हात भाजले, तू का काम करतेस? एवढं काही झालेलं नाहीये विराजस, आणि मी बरी आहे खरंच. आता मला घरात कुठलेही वाद नकोत बस. राधा ऐक. राधा हेच होतं, लागतं एकाला पण दुखतं दुसऱ्याला. प्रेम करतोस ना राधावर? आजी मला राधाची काळजी आहे. आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी तिला वचन दिलंय की मी तिला आयुष्यभर जपेन, आणि मला मी दिलेल्या वचनाशी प्रामाणिक राहायचंय बस, इतकंच. विराजस, काळजी आणि प्रेम यात पुसटची रेषा आहे. माझ्या 70 पावसाळे पाहिलेल्या डोळ्यांना ती बरोबर दिसते. अरे तुला कळलंही नाही ती रेष तू कधी ओलांडलीस. मला खात्री आहे विराजस, तुलाही तुझ्या मनात फुलणारं हे प्रेम लवकरच जाणवेल. बिनबुडाचं लग्न, पण नवरा टाचेखाली हवा येला. पण एक गोष्ट लक्षात ठेव राधा, जे आमच्या संसारात आहे ना ते तुम्हाला कधीच मिळणार नाही, आणि ते म्हणजे प्रेम. ठीक आहे,
काहीच दिवसांचा प्रश्न आहे. यू मोलकरीण. एनिवेज, तुला रात्री कामाला यायचंय बरं का, कारण ना आजचा दिवस स्पेशल आहे आमच्यासाठी. आजच्याच दिवशी ना आमचं लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं होतं. त्यामुळे ना आम्ही असं मस्त छान सेलिब्रेट करतो आजचा दिवस. सो यादीनुसार काम करायला वेळेत घरी यायचं. हां, कळलं? नाही. नाही, राधा कुठेही येणार नाही. दादाकडे कंप्लेंट करी ना मी. आणि हे बघ विराजस, तुला वाटत असेल ही तुझी बायको आहे, पण ती या घरची मोलकरीण सुद्धा आहे. सो सांगितलेली सगळी कामं हिला करावीच लागतील. म्हणूनच राधा कुठलंही काम करणार नाही. मोलकरीण आहे ना, मग मोलकरीणीला पण तिची ठरलेली वेळ असते कामाची. राधा तिच्या कामाची वेळ संपल्यानंतर कुठलंही काम करणार नाही. कोणाचीही पर्सनल कामं करायला ती बांधील नाही. असं आहे का? ठीक आहे, बघतेच.